मी खाली बहिणीने सुरू करूंगा. लावणी गावात नाच चालू आहे, त्यांचा प्रोग्राम आहे. मस्त गॉगल घेतलेले आहेत, कडकडीत ऊन आहे त्यासाठी. कमेंटमध्ये नक्की सांगा गॉगल कसे वाटतात ते दोघांचे. हिरो वाटतात ते की नाही दोघं. सोमबाई तर एकदम चिकनात दिसतोय बघा. आज तिसरा दिवस आहे पाटीदार समाजचा. लेक्या गावामध्ये आज त्यांचा कार्यक्रम आहे, गंगापूजन. मग तर सकाळी सकाळी नाश्ता दिला आहे त्यांनी आम्हाला. नाश्ता आहे त्यांचा, पोहे, जिलेबी मस्तपैकी. दाढीबाईच्या गावाला आले. इथे नाश्ता आणि जेवणाची सोय असते दाढीबाईच्या गावाला. त्या साईडला गेल्यावरती तिथे होम हवन चालू आहे. ते 4 धाम यात्रा करून आलेत, नंतर मग तिकडे त्यांची होम हवन असते. हवन आहे आज तिकडे. आज आणि उद्या प्रोग्राम तर इथे मस्त की आमचा नाश्ता चालू आहे बघा. सोमबाई काय खातोय? आणि पोहे. जबरदस्त नाश्ता. हे आपले दालजीबाई आहेत, यांच्या गावाला आज आम्ही आलेलो आहे. दालजीबाई पटेल आहेत, यांच्या गावाला आज आम्ही आलेलो आहे. पटेल, मग आज काय, आज नक्की प्रोग्राम कसले कसले आहेत आज? आज तो थोड़ा छोटा नॉर्मल प्रोग्राम, कल बड़ा है, सबसे बड़ा कल रहता है. आज रहता है ग्रह शांती पूजा का प्रोग्राम है अख्खा दिवस. हां, उद्या गंगोद्यापूरची रॅली निघणार आहे. अख्खा दिवस काल मोठा प्रोग्राम काल है. ये हमारा गांव लोकिया, वो हनुमान जी मंदिर में पूजा करता हूँ ना, ये हमारे लोकिया के वो बाजार अर्जुन आ गया, बल्कि हमारे तालुका अर्जुन है, बोलेगा तहसील जिला बांसवाड़ा है क्या. गांव की ऐसी क्या खासियत है, आप क्या बताना चाहते हो? गांव में ऐसा क्या है, गांव में क्या क्या घूमने हमारे जैसा इधर है? हर प्रकार का गेहूँ चावल वगैरह सब होता है, खेती बाड़ी बहुत. हाँ, और गाय भैंस वगैरह सब रखते हैं पाटीदार और गोस्वामी समाज के. ऐसा हमारे 50 मकान पाटीदार के, 2 स्वामी. ओके. हमारे 2 स्वामी है, गिरी पूरी भारती, हम गोस्वामी है. अच्छा. गोस्वामी जो पाटीदार है. 50 मकान पाटीदार के हैं, और सरपंच हमारे गांव के अंदर भी सरपंच पंकज भाई पाटीदार है. ये सोसाइटी सब उनका है, सरपंच साहब का है. ये सब. हाँ, कल नहीं हो बैठे तो बताए आपको क्या चलते सब. वो सफेद कपड़े पहन के आए झाड़े से, वही ऐसा. आता आपण बघितलं की तिथे आपण नाश्ता करतो, तिथे गेलो होतो. आता आपण जाणार आहे जिकडे होम हवन चालू आहेत. 16 लोक होम हवनला बसलेले आहेत. ही आहे गंगा पूजा. जे 4 धाम यात्राला गेले होते त्यांनी तिथून जे गंगाजल आलेले आहेत त्याची आज पूजा, शुद्धीकरण, होम हवन होणार आहे. असा हा प्रोग्राम 3 दिवसासाठी चालणार आहे. 3 दिवस हा प्रोग्राम असणार आहे. सो आपण आता पहिले जाऊया होम बघायला की कुठे होम कसे आहे. तर मी तुम्हाला होम वगैरे कसे केलेत, फॅमिलीज वगैरे कसे बसलेत वगैरे ते तुम्हाला दाखव. सबकी दोनों जलावे तो भाव करी पानी में चम्मच भरी रखवानी. ओम सर्वदाम ब्रह्मणा पंचमान सदा शास्त्री जजमानो भवेहि. ब्रह्मण बेदरदिधारी करिष्ठानि देरवे सत्येन मे देवा तिरतन्ते निवास अंकुपुतान सर्वान् तीर्थान् अवायो मुक्तिकौचेन अवगुण्टा भूतान जातवेदः पुनेहिमा पवित्रः पवित्रो सर्वावस्थाङ्गतो विवाह सर्वं विधे पवित्रताम् अस्तु. पवित्रता अब हाथ जोड़े कर्मण सच्ची भगवान दीप नारायण ने और सूर्य नारायण ने वंदन करवानो है. हाथ भी रखवाना, आंखें बंद रखवानी. जो
पाहि नो देवी पाहि खड्गेन जाम्बिके नमः पाहि चापध्याने स्वनेन च आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रामदानि गर्वनमा प्रमदा श्री गर्वधम्मा अम्भवनपस्तसिद्धिवृत्तिरक्षणावधि महागणाधिपते नमो नमः ध्यायामि जिज्ञामि ध्यानार्थे गणपतियोगाने पुष्पजलायदारो गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि આપણે કુલદેવીનું ધ્યાન કરી રાખવાનું આવે ઓમ સામખ્યે દૈત્યાધિવાસ દક્ષિણયોરુ દક્ષગામાયો પ્રલોકેર્પો અહં તવ વીરં વિદેયતમદુ અને પૂજને ભગવાન કહેવાના भगवान ने बिहार की स्थान करा रहा ओम सत्य शुद्ध बालो मणि अवलता रुद्रा नरो रूपा आजन्या आता आपण होम हवनच्या इकडनं होम हवन तर पूर्ण दिवसभर चालणार आहे. तर आपण इथे काय करणार म्हणून आपण परत तिथेच जाणार आहोत जिथे मी तुम्हाला काल जे गणपती आपलं शंकराच्या मंदिराची जे परिसर दाखवला तोच परिसर अर्धा आपला बाकी आहे. एवढी देवळं आहेत ना की एका व्हिडिओमध्ये ते काय पूर्ण होणार नाहीये म्हणून आपण परत आज चाललेलो आहे. आणि दुपारची वेळ आहे, काल संध्याकाळ झालेली म्हणून प्रॉपर दाखवता नाही आला. आता आपण मी तुम्हाला दुपारच्या वेळेत कसं काय आहे ते सगळं तुम्हाला दाखव. चला कडक ऊन एकदम कडक. कॉलनीचं नावच अमरावती आहे. त्या तुम्हाला आता दाखवलं तिकडे गौशाला, ते गौशाला दाखवतो मी तुम्हाला. तिथे आता म्हशी ठेवलेल्या आहेत. तालजीबाईचा नातू आल्यापासून मला काही सोडत नाही. ह्याचं नाव ऐकणार तर तुम्ही हैराण होणार. ह्याचं नाव काय? नाम काय तेरा बेटा? सहज. तर ह्याचं नाव सहज असेल तर माझं नाव कठीण. आजपासून माझं नाव कठीण, तर ह्याचं नाव सहज येतं. काय तिला गॉगल नाही आणलास तू म्हणून ती भांडतीये. माझा घालते. तालजीबाई पटेल त्यांच्या आपण गावाला आलेलो आहे. आणि हे त्यांचे परम मित्र पंकज पटेल. हे आपल्याबरोबर मुंबईला जर्नीमध्ये होते. मग त्यांनी स्टेशनला आल्यानंतर तुम्ही ती गाडी बघितली असेल दुसरी टाटाची, ती त्यांचीच होती. इथे जी गौशाला आहे ती आपण आता बघायला जातो आहे. अमरावती गौशाला अर्थनूंची. गावाचं असं खासियत असं आहे की या गावामध्ये शंकराचे मंदिर एक भरपूर अशा परिसरामध्ये बांधलेले आहेत. आणि ते शंकराचे मंदिर जेव्हा बांधलेले होते तेव्हा बांधून झाल्यानंतर तिथे मुघल आले. जेव्हा मुघल इकडनं जात होते तर त्यांना ते सगळे मंदिरं त्यांनी तोडले मुघल लोकांनी. विचार करू शकता मुघल लोकांनी काय काय केलं असेल आपल्या हिंदुस्थानामध्ये. आता आपण आलो अमरावतीच्या गौशालामध्ये. आता तुम्हाला इकडे म्हशी दिसल्या असेल किती प्रमाणामध्ये आहेत. आता गेल्यात ते कामावरती, त्यांच्या कामावर गेल्यात ते सगळे. इथे पण असतात ते सगळ्या अशा म्हशी बांधून ठेवलेल्या असतात.
या साईडला पण आहे तिथे ठेवलेले बघा, इथे त्यांना लोक सोडलेले चारा सारखा. भरपूर आहे हा इकडचा इतिहास. आता हे पुरातत्व विभागाने घेतलेलं आहे. इथे गाववाले किंवा इकडच्या सरकारचं काही नाही, जे काय दिल्ली या सगळ्या मंदिरांवरती त्यांचा सगळा अभ्यास करते आणि इथे बाकीच्यांना कोणालाही टच करण्याचा अधिकार नाही आहे, ना गाववाले ना कोण. डायरेक्ट सरकारने तिथे रोप बंद करून टाकलेला आहे सगळ्यांसाठी. फक्त आपल्याला फिरायला आणि फोटो वगैरे काढायला अलाउड आहे तिकडे. ये सारा पुरातत्व विभाग की जमीन है यहाँ पे, और यहाँ पे ये सब जमीन है वो सबके नाम से रजिस्टर्ड है लगभग, पर ये पुरातत्व विभाग के हिसाब से यहाँ पे कुछ कर नहीं सकते. और यहाँ पे जो बनाया हुआ है वो सबने अपनी अपनी परमिशन, गवर्नमेंट से परमिशन लेके बनाया है कि गवर्नमेंट इसको जब चाहे तब इसका यूज़ वो ले सकते हैं वापस. और बाकी ये जो ज़मीन है ये वाली, यहाँ पे सेंट्रल गवर्नमेंट के ही कर्मचारी काम कर रहे हैं सारे. और ये जो मंदिर का विकास परमानेंट सेंट्रल गवर्नमेंट के अधीन है. और यहाँ पे बाकी जो यहाँ आसपास के जो गाँवों के लोग हैं, मतलब 1 जिले के, 2 जिलों के, 3 जिलों के, 5 जिलों के आदिवासी बाहुल्य क्षेत्र है ये ज़्यादा. और यहाँ पे जनरल के लोग भी हैं, पर आदिवासियों का इन मंदिरों में ज़्यादा आस्था है और वो लोग यहाँ पे ज़्यादा आते रहते हैं. तुम्ही आता बघू शकतात दांजीबाईचे परममित्र पटेलबाई यांनी आता या गावाची माहिती दिलेली आहे. पाटीदार आहे हे लोक. पाटीदार समाजाचे ते सगळे. एक वहाँ पे बंदर है आप देख सकते हैं, और एक यहाँ पे बंदर है, ये दूसरा बंदर.